सिंधुदुर्गात भात पीक वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। 15 मे पासून पाऊस व्यवस्थित होता सुरू। शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा पाऊस होत होता। शेती अतिशय सुंदर होती, परंतु 15 दिवसापासून जो पाऊस होतोय पडला त्यामुळे शेतीचं पूर्णपणे नुकसान झालंय। आम्ही आता सगळे शेतकरी जवळपास नवीन बियाणे लावतो। एक काडी, रत्नागिरी 8 आणि सगळी बियाणे खाली पडल्यामुळे त्याला कोंब आलेला आहे। अक्षरशः जवळजवळ एक 11 दिवस पाण्यामध्ये आम्ही जे सुकत घातलेलं भात होतं ते असं पोहत होतं। त्याच्यामुळे त्या भाताला पूर्णपणे कोंब आलेला आहे। शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। पंचनामे करण्यासाठी म्हणजे आमच्याकडनं कागदपत्र वगैरे मागितले, परंतु आतापर्यंत कोणताही अधिकारी शेतामध्ये येऊन पंचनामे केलेले नाहीत, तलाठी आले नाहीत, कोणी आले नाही। म्हणजे शेतकऱ्यांची आज खरोखर कोकणातली शेतकऱ्यांची ही दुर्दशा आहे की भविष्यात जसे घाटावर आत्महत्या करतात तशी आत्महत्या करण्याची पाळी आमच्या शेतकऱ्यांवर येईल असं आता वाटायला लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।